गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो पांडुरंगाय। ओम नमो पांडुरंगाय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। तीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। पाण्डुरङ्गप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। पाण्डुरङ्गप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्रासिने। नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्रासिने। नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कारपुरीवासिने। नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कारपुरीवासिने। सिद्धेश्वर कृपाछत्र छाया निवासकारिणे। सिद्धेश्वर कृपाछत्र छाया निवासकारिणे। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। शान्ति ब्रह्मस्वरूपाय भवदुःख हराय च। शान्ति ब्रह्मस्वरूपाय भवदुःख हराय च। तुकाराम तुकारामेति यो वदे। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। विनायकं गुरुं नौमि
साखरे नाम विस्तृतं विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम् ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावति क्षेत्रनिवासिनन्तं प्रभावति क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृती राघवे ख्याती केली मनुष्याकृते राघवे ख्याती केली शिखरे सागरी तारियली शिखरे सागरी तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी तुका स्वाम्या पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी भव सिंधुसी बांधिलासे तुझेने भव सिंधुसी बांधिलासे तुझेने आदिना कारणे तुकयाने अनाथादिना करणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी तुका भासला मानवी वेशधारी परिहारिला विग्रही निर्विकारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा स्वयं श्रीहरी व्यापको सर्व जीवा तोचितो हा परब्रह्म ठेवा तुका तुचितो परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगे जया पूजिले आदरे पांडुरंगे मानस्थ केले प्रयाण प्रसंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली तनो मानवी दिव्य रूपेच केली या गीते दिव्य लोकासी नेली त्यागितीय दिव्य लोकाशी नेली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय करिता देवार्चन करिता देवार्चन करा आले संत जन
घरा आले संत जन घराले संत जन घराले संत जन देव सारावे परते देव सारावे परते संत पूजावे आरते संत पूजावे आरते संत पूजावे आरते संत पूजावे आरते शाळिग्राम विष्णू मूर्ती शाळिग्राम विष्णू मूर्ती संत हो का भलते आती 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 देव सारावे परते देव सारावे परते संत पूजावे आरते संत पूजावे आरते संत पूजावे आरते संत पूजावे आरते तुका म्हणे संधी तुका म्हणे संधी अधिक वैष्णवांची मांदी अधिक वैष्णवांची मांदी अधिक वैष्णवांची मांदी अधिक वैष्णवांची मांदी देव सारावे परते देव सारावे परते संत पूजावे आरते संत पूजावे आरते संत पूजावे आरते संत पूजावे आरते प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 303 क्रमांकाचा आपला अभंग चालू आज झाला आहे। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये संतन देव यातली तफावत सांगतात। संताची पूजा श्रेष्ठ की देवाची पूजा श्रेष्ठ असं इथं सहजच उघड व्हायले कळलं। देवापेक्षा संत पूजेला अत्यंत महत्व आहे असं महाराजांचं म्हणणं आहे आणि ते बरोबर आहे। सरळ सरळ तुकाराम महाराज म्हणतात करिता देवार्चन देव अर्चन नाम पूजा देव अर्चन देवार्चन म्हणजे देवाची पूजा आणि तेवढ्यात जर संत घरला आले संत तर देव सारावे परत देवाला बाजूला सारावे आणि संत पूजावे देवाची पूजा सोडून देऊन संतांची पूजा करावी म्हणजे देवपूजापेक्षा संत पूजेला महत्व आहे असं महाराज म्हणाले। त्याच्या 3ऱ्या चरणामध्ये शाळिग्राम विष्णूची मूर्ती सांगितली। शाळिग्राम कशाची मूर्ती आहे? शाळिग्राम शिळा शाळिग्रामाचा दगड आपल्या वैष्णवाकडे ते असायला पाहिजे पण कोणाकडे सहसा नसतो। महादेवाच्या पिंडी आहेत महादेवाच्या पिंडी खऱ्याचं सेवाक त्यांना जेवढं लिंग महत्वाचं तेवढा वैष्णवांना शाळिग्राम लक्षात आलं। ते शाळिग्राम शिळा गंडकी नद्याचा विचार आपण करू ती शाळिग्रामाची शिळा विष्णूची मूर्ती आहे पण संत हो का भलते याती संत कोण्याही जातीचा असू द्या ना त्याचं घेणं देणं नाही। ते ब्राह्मण आहे का चांभार आहे का ते कोण आहे कोण्या जातीचा संतत्वाला पोहोचलेला असेल तर जातपात करायची नाही। कोण्या जातीचा असला तर तो महात्मा आहे आणि ते महात्मा शाळिग्राम शिळेपेक्षाही महत्वाचा आहे। शाळिग्राम नव्हे विष्णुमूर्ती आहे पण संत हो का भलते तुका म्हणे संधी एवढ्या संधीत म्हणजे दोन्हीच्या मध्ये देवात संतात अधिक कोण तर वैष्णवांची मान म्हणजे देवापेक्षा आणि संतापेक्षा दोन्हीच्या संधीत म्हणजे दोन्हीचा विचार केला तर अधिक कोण वैष्णवांची मांदी म्हणजे वैष्णवांचा समुदाय वैष्णव श्रेष्ठ आहे कोणापेक्षा एका पारड्यात देव टाकला एका पारड्यात संत टाकला तर ते मग देवाच्या पारड्यापेक्षा संताचं पारड महत्वाचं जड आहे म्हणून संत सेवेला महत्व द्या असं जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं आहे। आता चला
आपण त्याचा पहिल्या चरणाचा विचार करू. करिता देवार्चन, देवाची पूजा. देवाची काय पूजा. अर्चन नाम पूजने. अर्चनम वंदनम दास्यम सत्यात्मनिवेदन. नवविधा भक्तीमध्ये ते अर्चन नावाची भक्ती आलेलीच आहे ना. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरण पादसेवन. अर्चनम किती भक्ती आहे. पाचवी. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवन. आणि अर्चनम पाचवी. अर्चनम पाचवी. वंदनम दास्यम सत्यम आत्मनिवेदन. नवविधा भक्तीतली पाचवी भक्ती आहे संधी भक्ती म्हणतात. अर्ध्या भक्त्या चारी इकडं मधात अर्चन भक्ती. अर्चन नाम पूजा हा उपासना कांडीचा निर्वाह. कोण्या कांडातलं हे वर्णन आहे. देवाची पूजा आणि ही वेदातल्या उपासना कांडातलं वर्णन. वेद त्रिकांडी आहे. किती कांडी. 3 कांड आहेत वेदामध्ये. ज्ञानकांड, कर्मकांड, उपासनाकांड असं वेदाचे 3 कांड. त्रिकांडापैकी कर्मकांड एक, दुसरं उपासना, तिसरं ज्ञानकांड. ज्ञानकांड म्हणजे अंतिम निर्णय वेदा. अंतिम निर्णय त्याला वेदांत म्हणतात. वेदांत काय वेदांत. वेदांत म्हणजे वेदाचा शेवट. वेदाचा शेवट म्हणजे समाप्त होणे असा अर्थ करू नका. वेदाचं शेवटचं टोक. टोक बी नव्हे, वेदाचा अंतिम निर्णय. वेदाचा अंतिम निर्णय पर्यावसान ज्ञानकांड असं ते ज्ञानकांड. आणि ज्ञानकांडाला मागे सांगितलं की तुम्हाला सुतकफुतकाची बाधा होऊ शकत नाही. ज्ञानकांड म्हणजे स्वतंत्र स्वतंत्र आहे. त्याला कशाचीच बाधा होऊ शकत नाही ज्ञानकांड. कर्मकांड पूर्णपणे पारतंत्र्य आहे. आणि उपासनाकांड अर्ध स्वतंत्र आहे अर्ध परतंत्र. म्हणजे सुतकाधिक विधी विधानाधिक उपासनाकांडामध्ये थोडी बाधा करतात. कर्मकांडात सर्वथेव बाधा करतात. कर्मकांड मोठं क्लिष्ट आहे. कर्मकांड म्हणून सांसारिक लोकांसाठी खरं बद्धांसाठी कर्मकांडच आहे. कोणासाठी. बद्धासाठी कर्मकांड आहे. म्हणजे पामर हे लोक आहेत ना, यासाठी कोणतं कांड. कर्मकांड. बरं. यांना कर्मकांड शिकवायचं. कोणाला. पामरांना. असं वाग तसं वाग तसं वाग तसं वाग. मोकार जे विषय सेवन करतंय कसं वागतंय मोकार, त्या मोकार वागण्यापेक्षा कर्माच्या कसाट्यात तू राह. आणि कर्म सांगेल वेद सांगेल त्याप्रमाणे कर्माचं आचरण कर. असं त्याला आगळ घालावी. अशी त्याला एक पायाला बिडी घालून सोडून अशा पद्धतीनं अशा तंत्रात तू वाग. हे कर्म. उपासनाकांड विषयीला आणि ज्ञानकांड मुमुक्षुला सांगावं. कोणला. हो ज्ञानकांड. उपासनाकांड कोणला. विषयीला. तुम्ही विषयीत का. विषय नाही महाराज. पामर येत आपण. पामर स्वेर वागतो तर कशाचे विषयी. विषय कोणाला म्हणतात माहितीये काय. सेवन करतो विषय. लेकरं बायका बारकं पोरं लेकरं संसार पैसे सगळं त्याच्याकडे असते बरं काय. पण सगळं करीत असेल तर विधीनच करीत. अविधीनं पाऊल बी टाकू शकत. किंबहुना पुसा पांढऱ्या माझी जैसा वेदाज्ञेस तैसा बिहुन्या. वेदान सांगितलं त्याप्रमाणे वागतंय. त्याचं नाव काय. आपलं एक तरी आचरण आहे का वेदाच्या तंत्रामध्ये. वेद सांगेल त्याप्रमाणे काय वागतो तुम्ही. संडासला तरी जातोच का. वेद सांगते त्याप्रमाणे. संडास साधी संडास बसत नाही तर म्हणून वेदाज्ञेप्रमाणे. चूळ भरू शकत नाहीत. ग्रस्तानं किती गुळणे करावे. ब्रह्मचर्याने किती गुळणे करावे. वानप्रस्थानं किती चूळ भरणे म्हणजे गुळणा करणे. आणि संन्यासानं किती. याचे काही नियम आहेत. हे सगळे नियम काय सांभाळतो आपण सांगा बरं. काय जेवण करीत असताना नियम सांभाळतो का वेदाज्ञेचा. कशातच नियम नाही. संसार करण्यामध्ये काही नियम आहे. तुम्हाला कोणी सांगितलं मरेपर्यंत संसार करायचा. वेदाने सांगितलंय का.
वेदन करिता प्रेरणा विषयावरी सहज वासना स्वभावे सकळ जना सहजे जाणा झाली आहे. काय म्हणे नाथ भागवतामध्ये? वेदेन करिता प्रेरणा, वेदांत सांगितलं नाही विषय सेवन करावं, न करिता प्रेरणा विषयावरी सहज वासना, त्यानं न सांगता विषयावर सहज धाव कोणाची? या माणसाची. स्वभावे सकळ जना सहजे जाणा झाली असे वेदानं सांगितलं नाही. वेद तर बिचारा विषयाकून तुम्हाला परावर्त करून वापस आणण्याचा विचार करतो वेद. वेदानं सांगितलंय तुम्ही संसार 25 वर्षापर्यंत गृहस्थाश्रम स्वीकार. आपलं हे ब्रह्मचर्य किती? 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य, 25 ते 50 गृहस्थाश्रम, 50च्या पुढे गेल्या वानप्रस्थाश्रम घ्यायचा, पुन्हा लेकरा बाळात राहायचं नाही, आणि पुन्हा 50 ते 75 वानप्रस्थ. बरं, आणि 75 ते 100 हे वेदाची आज्ञा आहे. त्याला म्हणतात विषयी. या तत्वात वागल तो कोण झाला? विषयी. लक्षात आलं की नाही? ब्रह्म तुकाराम महाराजांचं 2 चरणामध्ये हे खंडन करून टाकलं. 4 आश्रमाचं शास्त्रामध्ये जे वर्णन आहे ते 2 चरणात सांगून टाकलं. 2च चरणात अभंगाच्या. किती ज्ञान असेल तुकोबारायांचं. त्याच्यावर बोलायचं असलं आम्हाला कितीतरी बोलावं लागतं टोपलंवर त्या 2 चरणावर. हे म्हणले ब्रह्मचर्य धर्म घोकावे अक्षरे आश्रमी विचार षटक करम वान परिस्थिती संयोगी वियोग आणि संन्यासी तो त्याग संकल्प. कळलं? ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. लहान पोरानं 25 वर्षापर्यंत घोकावी अक्षरे. अक्षरे घोकावी म्हणजे अभ्यास करावा शाळेत जाऊन. लक्षात आलं की नाही? 25 वर्षापर्यंत अक्षरे घोकावी. अक्षरे घोकावी म्हणजे मग लिहिणं शिकावं. अक्षर म्हणजे काय? म्हणून म्हणले ना कबीर महाराज तरीकडे गाणे, गीता हो या बायबल कुरान सबसे पहिले अक्षर ज्ञान. काय? गीता हो या बायबल कुरान. गीता असो, बायबल असो, कुराण असो, हे कोणताही ग्रंथ असेल तर हे वाचण्यासाठी आधी सबसे पहिले अक्षर ज्ञान. पहिलं तर अक्षर ज्ञान झालं पाहिजे. मग अक्षर ज्ञान नसेल तर तुम्ही हे ग्रंथ वाचू शकता काय? म्हणून ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये 25 वर्षापर्यंत गाबड्यानं काय करावं? अभ्यास करावा, अक्षराचं ज्ञान करून घ्यावं. शालेय ज्ञानापेक्षा शास्त्रीय ज्ञान भारी आहे. पण लोकांची प्रवृत्ती आज ती नाही. नोकरी लागण्यासाठी कोणतं आवश्यक आहे? आळंदीला चालले, संस्थेत टाकायले, शाळेत बी धाडायले आणि इकडे शिकवायले. त्याच्यात बी होईना पोरग ट्रेन. नोकरी लागना आणि नीट महाराज की करीना. काय उपयोग? कळलं का? नाही पोरायचं आता ते चालू आहे ना. आमच्या मुलाला संस्थेत टाकायचं, पण तिथं शाळा कुठे आहे? नरावळीला. मग शाळेत बी जाईल आणि संस्थेत बी दोन्ही अभ्यास झेपतात पोराला. अंतकरणात 2 विषय कसे राहते ते, हे बी ते बी. कसं काय शक्य हो? याडेवणी काय आपलं मायबापाला कळावं की नाही? एक तर कलेक्टर कर, नाही ते एक महाराज कर. पण ते तसं नव्हे ना. वर्ग शिका 2 डिग्री हात द्यायचा. 2 डिग्री हात जमतच नाही. बर, मॅट्रिकच्या पोरा यायलाच वेदांत सांगतात आणि तिथून पुढे वेदांत ऐकण्याची लायकी येते. 15 वर्ष व्हावं लागतात. उगाच तुम्ही म्हणताल की निव्वळच नवीन पोराला वेदांताचा विषय सांगायचा म्हणल्यावर विचारसागर येते. आज पाठाला नाही जमत ते पोरं. अलीकडे पोरं 5वी 6वीचे पोरं वेदांत पाठाला नाहीच जमत ते. कळलं का? त्याला मॅट्रिकचं बोलवं झालं पाहिजे. मॅट्रिक कमीत कमी. मॅट्रिक म्हणजे 10 वर्षांचे पहिले 5 की झाले 15 वर्षाचं लेकरू असलं तर तिथून वेदांत शिकवतो, नाही ते शिकत नाही. आणि मग वेदांत शिकायचं आणि इकडं सायन्स शिकायचे. कसं जीव द्यावच्या पोरानं? शाळेतलं सायन्स आणि इकडं वेदांत दोन्ही झेपतंय काय? नाही झेपत. बरं, सायन्स भारी आहे का वेदांत भारी आहे? हां, वेदांत शास्त्र सायन्सापेक्षा सुद्धा अवघड आहे. शाळेतलं इंग्रजीतलं जे ज्ञान आहे, इंग्रजी भाषा फक्त अवगत व्हावी बघा. मला वाटतं सायन्स काहीच अवघड नाही. फक्त इंग्रजी भाषा त्या मुलाला अवगत व्हावी. म्हणजे इंग्रजीमध्ये त्याचा प्रवेश चांगला असावा. त्याचा इंग्रजीत प्रवेश चांगला असेल, अभ्यास असेल ना, पोरग डॉक्टर व्हायला उशीरच लागतो. लक्षात आलं की नाही बोललेलं? इंग्रजी पक्के नसेल तर मग डॉक्टर होण्याचं स्वप्नच काढू नका.
का हे सर्व ज्ञान जास्त इंग्रजीत केलं या लोकांना. आपल्याकडचं ज्ञान आहे पण ते न तिकडं अंमलात आणलं त्या भाषेमधून. संस्कृत भाषेतलं ज्ञान हे आयुर्वेद कसा आहे, आयुर्वेद म्हणजे वैदिक शास्त्रच आहे ना, पण हे शिकत नाही कोणी आयुर्वेद. आयुर्वेद आगवा ह्याची मोहरा पांडवा, जे जीवाकार नाही करावा जीव घातू. कोणत्या जीवासाठी, श्रेष्ठ जीवासाठी कनिष्ठ जीव मारावा, आणि त्याच्या श्रेष्ठ जीवासाठी कनिष्ठ जीवाच्या शरीराचा उपयोग करावा. कशाचं म्हणणं हे, आयुर्वेदाचं. हो, बाकीच्या जीवाला मारायचं त्याच्या काही औषधं तयार. अरे तुम्हाला काय कित्येक औषधं आयुर्वेदामध्ये हे जीवाच्या मेदमांसापासून बनविलेले आहेत. तुमच्या काय लक्षात आहे, किती गोळ्यामध्ये काय केमिकल कोणास ठाऊक आहे, आपल्याला नाही माहिती. बरोबर आहे की नाही. हां, ते उपयोगाला. आणि ते मग श्रेष्ठ जीव वाचवायचा असेल तर मग तर म्हणून तर आहे की रात आंधळ लागत नाही, मग माशा खा आहे ना. हे आता शंख जे म्हणतात, शंख आपला शंख वाजवायचा, त्याच्या शंखात किलो असतं गोगल गायसारखं. हे गोगल गायन शंख का वेगळा आहे का, गोगल गाय नाही का चालतात आपल्यात आता ते पाठीवर ते बिराड घेऊन, ते निबर कवट घेऊन. त्या गोगल गाय म्हणजे शंख, मोठी गोगल गाय ग्रहित धरा. ही छोटी आहे, जाती वेगळ्या, त्याच्यात पुष्कळ 2-3 इथं तर आपल्याला 4 नमुने सापडत. ते तर किती नमुने येतं बघ. मग ती मोठी गोगल गाय म्हणजे एक प्रकारचा शंख, शंखासूर. त्याच्यात ते सगळंच गोगल गायसारखं असतं. अहो त्याचा शंख, त्याचं ते त्या लेसमापासून, त्या स्वेदापासून बनलेलं ते हड्डी आहे, त्याची हाड. त्याचं हाडू काय ते काय शंख असा पक्का होत 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 इतका पक्का होते, मला कळी ओळी ती फुटत नाही, काय होत नाही, त्याची हड्डी आहे. आणि मधात त्या शंखापेक्षा किडा भारी इकते. ती मला लोक सांगितलं, त्या लोकांनी. कोणी असते शंख काढणारे. मी म्हणलो शंख कुठून काढतात, ते रामेश्वरला. ते म्हणे समुद्रातून महाराज हे काढावं लागतं पोल. 4 किलोमीटर पाण्यात जावं. किती 4 किलोमीटर आम्ही पाण्यात जातो. मला 4 किलोमीटर थोडं झालं का होते, म्हणजे तुकार पिपरीचे आवळगाव इतकं खोल पाणी, आणि त्या पाण्यात शिरायचं. मॅडम वाचतात कसे तुम्ही. इथं आम्हाला तर परसभर पाण्यात उतरलं की दम छाटत नाही. हो ना, आपण गंगेत नदीत पोहताना किती सुलकी मारून 2 किलो परस शब्दाचा अर्थ पुरुष बर काय. आपण ते शब्द विकृत झालाय. पाणी किती खोल आहे पहिलं म्हणत होते ना, परसभर खोल आहे, 2 परस आहे असं म्हणत होते ना पहिलं. परस नाही, ते पुरुष. पुरुष म्हणजे उभा नाही 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 कळलं का, म्हणजे पाय टेकवायचे जमिनीला आणि वरी हात करायचे, तितकी उंची मोजायची. हे झाला पुरुष. मला ते 7 फूट होते कमी. किती मला माहिती आहे, ते मला फक्त माहिती आहे. 5.5 फूट इथे आपण असं वरी केलं, हे कोपर इथं जाते, डोसक्यापर्यंत हे कोपर जाते. हे 5.5 झालं डोसकं. हां, आणि हे दिलं. मला फक्त माहिती आहे 7 फूट उंची कमीत कमी. मग 7 फूट असलं किती झालं परस, आणि 14 फूट झालं की 2 पुरुष. आता हे 2 पुरुष परस म्हणा काही म्हणा, इतकं 2 पुरुष जर सुलकी मारायची खाल्लं बकेट काढायचं म्हणलं, त्या नदी हेवीतला आपण काढत होतो ना पहिलं, तरी म्हणजे जाऊन दम छाटत नव्हतं. बरोबर आहे. आणि 4 किलोमीटर जाता येते. ते माणूसच आहे ना, ते ऑक्सिजन लावते. ते थोबाडाला पक्क इथं असं ऑक्सिजन लावायचं, वरी नळी सोडायची, त्याच्यात श्वासोश्वास घेते मिळते त्याला, आणि मग तिथं बसते चापीत जाऊन खाली, त्याला दिसते. पण हो, आपण डोळे उघड्या पाण्यात दिसत होतं की नाही, मला माहित आहे. खाली डोळे उघडल्या बकेट बकेट पडलेलं दिसत होतं. हो ना, मला माहित आहे. पावलेलो ना मी. हो येते. हा आता येईल की पवायला, पवायला येते. पण चंगडी हाल ना आता पाय बघा, ते का भोपळे का सांगायला बघा. आता पाय हलवायला, हात हलवायला ते काम करणार चंगडे. पहिलं कसं होतं, आणि हे असं पवल्यापेक्षा वावानं जोरात पवतो माणूस, वेगानं जातो. ते मला इथे हे बी पवाय येते.
असं बी पोवायचे असं असं पण तिथे वेग करत नाही. रान काटायचं असेल ना असं वावानं पोवायचं असं टाकायचं. बरोबर आहे ना? हा, माणूस बुडतच नाही. आता हे माताशे सांगा, त्याला ऑक्सिजन लावतात, त्याला पाण्यात जाऊन ते बघायचं, ते शंखासूर काढायचा, ते वरी काढल्यावर मग हे शंख आपल्याला वाजवायला विकायचा. 4,000 2,000 3,000 लहान मोठा असेल तसा. याच्यात काय म्हणला एवढं, पण त्याचा किडा भारी, म्हणजे किड्याची औषधी तयार होते. काय तयार होते? आणि ती औषध किडा भलता भारी पैशाने विकतो. 50,000 25,000 30,000 त्या किड्याची किंमत. त्यांना ते उत्पन्न बिचारायला कळलं का? मग ते काय आपल्याच उपयोगाला आहे. ते औषधी म्हणजे शरीर. मग हे असे लहान जीव मारायचे आणि श्रेष्ठ जीव वाचवायचे, जगवायचे. हे कोणी सांगितलं? आयुर्वेदाने. जीवाकारणे करावा जीवघाती. मला वाटतं हे आयुर्वेद आघवा याची मोहरा पांडवा, जीवाकारणे करावा जीव घातो. तर हा आयुर्वेद डॉक्टर किती ज्ञान नाही का हे? आणि मग आयुर्वेदाचार्य डॉक्टर आता पुष्कळ वाढलं ना आयुर्वेदाचा अभ्यास. पहिले फक्त हेच होते. मला वाटतंय त्या शिक्षणात त्या डॉक्टरकीच्या 2-3 नमुने काहीतरी मला वाटतंय डॉक्टरकीचे. ॲलोपॅथिक, काय गुरुजी? होमिओपॅथी, ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी हा, आणि युनानी 3 मार्ग आहेत त्याच्यातले. तर आयुर्वेद आहे ना, त्याचा करता धन्वंतरी आहे. आयुर्वेदाचा करता कोण आहे? धन्वंतरी. जड्याबुट्टीचं ज्ञान. मग मला वाटते इकडचा अभ्यास तिकडच्यापेक्षा भारी आहे. मग सायन्सच्या आता हे सगळं ज्ञान वैद्यक शास्त्रातलं, पहिलं आयुर्वेदाचं ज्ञान आपलं आहे संस्कृत मधलं. कुठलं हे? संस्कृतात आहे. संस्कृतात हे सगळं ज्ञान संस्कृतात आहे. कोणत्या रोगाला कोणती वल्ली द्यावी, त्या वल्ल्याची नावं सुद्धा संस्कृत भाषेतून, मराठी भाषेतून नाही. मग त्याचा उपयोग त्या लोकांनी करून घेतला. पण या इंग्लंडच्या लोकांनी इंग्रजी भाषेतून ते ज्ञान केलं. म्हणून आपल्याला इंग्रजी शिकावं लागायची. इंग्रजी शिकली तर त्याचं ज्ञान होईल तुम्हाला. मराठी भाषेत किती पोरगा ट्रेन केला आणि मी डॉक्टर करीन म्हणत आज नाही जमणार का? इंग्रजी भाषेत ते ज्ञान गेलंय ना. म्हणून इंग्रजी भाषेत जास्त ज्ञान गेल्यामुळे इंग्रजी परफेक्ट पाहिजे. मग इंग्रजी परफेक्ट झाली की त्याला सायन्स अवघड जाणार नाही. कळलं का? डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, काही होईल, पण इंग्रजी परफेक्ट. आता इकडं तसं नाही. मराठी भाषा किती पक्की झाली, इंग्रजी भाषा किती पक्की झाली, म्हणजे वेदांत येईल असं मात्र नाही. मग वेदांत शिकायचं असेल तर संस्कृत शब्दच कळाले पाहिजे. कोणते शब्द? संस्कृत भाषेतलं ज्ञान झालं पाहिजे का? वेदांतामध्ये जास्त संस्कृत भाषेतले शब्द आहेत बरं काय. आणि मग वेदांत तुमच्या संस्कृत ह्याच्यापेक्षा सायन्सपेक्षा अवघड आहे. मग 2-2 विषय त्या पोराला शाळेमध्ये झेपतात का? झेपत नाहीत बरं काय. एक लक्षात ठेवा. म्हणून हे तुम्हाला मी सांगायलोय की आपल्या पोराला संस्थेत टाकायचं. महाराजांनी ते पैशासाठी हे सगळं करणं नाही. पण लहानपणी घोकावी. 25 वर्षापर्यंत अक्षरे घोकावे. 25 वर्षापर्यंत अक्षरे घोकावे. त्याचंच आहे. 7व्या वर्षी मुंज केली पाहिजे. 7व्या वर्षी पोराची मुंज करायची. मुंज करून त्याला एक जानवं घालायचं. ब्राह्मण आता फक्त ते जानव्यात राहिले ब्राह्मणपणा. ते मुंज तेवढी कोणी कोणी करायली ते विधीनं, नाही तर ते नाही टाकून दिलायचे. अच्छा. आणि आपण तर सर्व ठेव टाकलाय. आपल्या लेकराच्या मुंजी पहिल्या करीत होते. पुराण काळामध्ये मुंजी करीत होते, मुंजी होत होत्या आपल्या हिंदूंच्या. मग ते मुंज करायला पाहिजे. नाही तर मग ह्या पौर्णिमेला घालायचं आता आलं. नाही तर ते मुंज केल्यास काहीच नाही. त्यावेळेस ते होऊन जाते. उपनयन संस्कार म्हणतात त्याला बरं काय. मग तिथून 7व्या वर्षापासून त्या ब्राह्मणाच्या पोरानं 25 वर्षापर्यंत अक्षरे घोकावी, अभ्यास करावा चालेल. मग ते आणि तिथून पुढे 50 पर्यंत ग्रस्त असतो. 50 ते 75 वानप्रस्थ आणि 75 ते 100 संन्यास. तुमचं आयुष्याचे टप्पे धरले तर 100 वर्षाचं आयुष्य. 25. आता 80 वर्षाचं आहे. 20 झाला. आता कितीवर आले सध्या? 80च्या मधातच चालले ती म्हातारे. नाही 100 आता आहेत जुने माणसं 100च्या घरातले, पण सहसा 80त मरायले आता. 20 वर्ष. मग तुम्ही हे करायला पाहिजे. वेदाची अशी शिकवण आहे तुम्हाला
की तुम्ही विषय सेवन करा अर्ध्या वयापर्यंत, अर्ध्याच्या पुढे गेल्या विषय टाकून द्या. आपण टाकले, मग आपण पामर का विषयी कोण? आता तुम्ही संसार सोडला का? काय हो? काय सोडलं? काय सोडलं सांगा तुम्ही मला. काय सोडलं? काय सोडलं सांगा ना तुम्ही. हे सोडलं म्हणा, ते काहीच सोडत नाहीत आपण. हो, काहीच सोडित नाही. कोंडीबा महाराज नाही, कोणी नाही, कोणी सोडित नाही. काय सोडलं? कोणी सोडलं नाही. आणि मग आपण वेदाच्या आज्ञेच्या विरुद्ध वागलो का वेदाप्रमाणे वागायलो? विरुद्ध वागत असताल तर तुम्ही आम्ही पामर आहेत म्हणा. तुम्ही आम्ही विषयीत म्हणू नका. तुकाराम महाराज सुद्धा म्हणले माझं पामर आहे, ती त्यांची लीनता आहे, ती त्यांची दीनता नव्हे, त्यांची वास्तवता नव्हे, ती त्या संतापुढे काय लीनता आहे. देवासमोर संतासमोर ज्ञानोबारायांच्या बरोबर बोलत असताना काय म्हणले माऊली, तुम्ही ज्ञानवान आहात, तुम्ही ज्ञातेत मुक्त आहेत. तुकाराम महाराजांचं म्हणून ज्ञानोबारायांना उद्देशून बोलणे ना, माऊली तुम्ही म्हणजे तुम्ही, आणि तुम्ही कसे आहात? ब्रह्मरूप आहात, सिद्ध आहात. आणि मी कोण आहे? पामर. मज पामर आहे काय थोरपण, पायीचे वाहन. हे तुकाराम महाराज म्हणले, हे लीनतेतून बोलले. सोडा, पण आपण खरे पामर आहोत, म्हणजे आपण पामरच आहेत म्हणा. लक्षात आलं का? एक महाराज म्हणला म्हणा, त्याला म्हणा माणूस चांगला ज्ञाता. एक जण गेला म्हणा त्याच्याकडं, मला महाराज तुम्हाला गुरु करून घ्या वाटायचे, तुम्ही मला गुरु मंत्र द्या, तुम्ही माझे गुरु, असं माझी श्रद्धा आहे. दुसरा मला महाराजच पटत, त्याची श्रद्धा त्यांच्यावर. ते म्हणले म्हणे बस, गुरु होण्यासाठी अधिकार लागतो, तेवढा अधिकार माझ्यात नाही. सध्या मी पामर अवस्थेत, गुरुत्वाचा मान मला तू देत असलास तरी मी घेणार नाही. आणि मी कोणाची कानपुगी का, मला गुरुत्वाचा अधिकार आणखीन आलेला नाही. ज्यावेळेस येईल त्यावेळेस कानपुकीर बाबा, पण मला तेवढा अधिकार नाही. हो, म्हणून मी गुरु शिष्यपण घेतो आदम लक्षण, मी त्या भानगडीत पडणार नाही. तू म्हणणार दिला म्हणून त्याला म्हणावं महाराज काय ये ना हो महाराज, ते गुरु झाले तर 100-100 आणि 50 घापात गावात ते महत्वाच्या लायकीचे कोण होते? अरे वा, मोतीराम महाराज, दादा रंगनाथ गुरुजी, दादा महाराज, हे मात्र महात्मे त्या लायकीचे होते. बरोबर आहे ना? हे लायकीचे असूनही माझा शिष्य कोणाला म्हणले नाहीत गुरुजी. नाही 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 म्हणतच नव्हते. कारण काय, शिष्य केले पाप गुरुने भोगावे. हे आमचा शिष्य म्हणलं त्याचं पाप पुण्य कोणी भोगायचं? गुरुनं भोगायचं. स्त्रीने गेले पुरुषाशी, बायकोने केले नवऱ्यानं भोगाव, लेखाने केलेलं बापानं भोगाव, आणि राष्ट्रकरी पाप राजाने भोगावे, आणि राजाचे पुरोहिता. मग ह्या आली की नाही कटकट. त्याच्यासाठी तुकाराम महाराज म्हणले ना, मेघवृष्टीने करावा उपदेश. कसा उपदेश करायचा? असं प्रवचन, कीर्तन संपलं. कीर्तन प्रवचन म्हणजे हे पाऊस पडल्यासारखं. कसं आहे हे? आता उदाहरणार्थ इथं माणसं किती, समजा उदाहरणार्थ कमीत कमी 25 माणसं कमी पुरुष, आणि महिला 10, 15, 20, 40-45 माणूस आहे ना. मग 40-45 नंबर यायचे, आणि ह्या 25 नंबरावर पाऊस बरडा. मग बरडा असेल तर बरड कमी पिकल, आणि चांगली असली तर चांगली पिकल. ह्याच्या जमिनीचा दोष आहे बाबा, त्या मेघाचा काय दोष आहे? त्यानं वर्षाव करायचा ते केला. म्हणून तुकाराम महाराज मेघवृष्टीने करावा उपदेश. पावसासारखं, पावसाचं पाणी हागंदारीन बिदीन नदी म्हणत नाही, ठोकीत राहतं. कळलं का? बरोबर आहे की नाही? तसा मेघवृष्टीने करावा उपदेश, गुरुने न करावा शिष्य, वाटा पावे त्यास केले अर्ध्या कर्माचा. केलेलं पाप भोगावं लागतं. म्हणून शहाणा माणूस मी गुरु आहे असं म्हणून घेत नाही. पण हे भट भिक्षुक त्या नादी लोक लागायले, आणि कोणाला गुरु म्हणायले, त्याला ढुंगण धुवायचं कळत. त्याला संडासला तांब्या नेते काय याचा विचार करा, जरा अभ्यास करा. संडासला तांब्या नेला तर कुंकाच्या दिशेने जाऊ, हे म्हणजे आणखीन काही त्याला अक्कल आलेली नाही, तरी तुम्ही त्याला गुरु करता. हे मूर्ख मनात लक्षण आहे. आपले गुरु ज्ञानोबा तुकोबाराय म्हणा. कोण? ज्ञानोबा तुकोबाराय. आणि सांगा बरं, पिंपळनेरकर निळोबारायांनी की तुकाराम महाराजांचा उपदेश त्यांना स्वप्नात झाला. केव्हा होते महाराजांच्या काळात निळोबाराय? तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यावर निळोबाराय. निळोबाराय 14 टाळकऱ्यापैकी नाही.
कोणी कोणी लावतात ते, काही लावणारे उगतच लावतात ते. त्यांना काय माहिती आहे 14 टाळकरी दुसरेच आहे. महाराज निळोबाला 14 टाळकऱ्यापैकी अजिबात नाही. तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यावर मग निळोबाला गेले ते नारायण महाराजाकडे. आणि नारायण महाराजांचा संबंध आहे. नारायण महाराज म्हणजे तुकाराम महाराजांचे पुत्र. त्या काळात नारायण महाराज होते निळोबाऱ्यांच्या काळात. आणि मग मला उपदेश करा म्हणून तिथं धरणं येऊन बसले 42 दिवस. मग तुकाराम महाराज आले आणि त्यांना उपदेश घरा आले कृपाळू सांभाळिले केला निळा हा. मग तिथं ते अभंग आहे बरं. हा देव आले होते, देव पटला नाही त्यांना निळोबाऱ्यांना. मानलं तुकाराम महाराजाला बोलून उपदेश स्वप्नात झालाय. कोणला? त्यांची परंपराच स्वप्नातली आहे तुकोबाऱ्यांची. पण निळोबाऱ्या तुकाराम महाराजांच्या हयातीत नव्हते. महाराज वैकुंठाला गेल्यावर यांना पूर्ण आलं. कोणला? म्हणजे तुकाराम महाराजांनी कान फुकायची चाल कधी पाळली काही नाही. मग तुकाराम महाराज वैकुंठाहून त्या निळोबाऱ्यासाठी आले, आपल्यासाठी यायचे नाहीत का? बालुमा कुठे होते तुम्ही? तुम्ही गपची बसा. कुठे गेलते तुम्ही? आता नव्हते. बापू तुम्ही गपची बसा, शांत बसा. तुम्ही आमच्याकडे नव्हते. मग काय म्हणून लावलं मी? सांगितलं काय उपदेश करा म्हणून. हा काय का माझं लक्ष त्यामुळे तंद्री घेऊन लागली होती. चंद्री गेली आता चंद्रीच्या मागं. आपल्याला सुद्धा तुकाराम महाराज ज्ञानोबा जर तशी श्रद्धा ठेवली तुम्ही, तर ते श्रद्धा ठेवल्यावर ते म्हणले ना तुकाराम महाराजांना धरणे करायला, बाबा तुका म्हणे तो आहे कृपेचा सागर, परिनिधी आगर भिजू भिजू, सेवकी करावी स्वामीचे वचन त्याशी होतो पण काम घेईल जीव का सारील परते भंगली अतिथी सांधी देणार. त्यामुळे तुका म्हणे तो आहे कृपेचा सागर. तो कसा आहे? कृपेचा सागर. काय ज्ञानेश्वरी उने तर तेही पाठविले धरणे. तुझा विश्वास ठेव. तुझा विश्वास जर ठेवला असता तर ज्ञानोबाला पशी तुला ज्ञान झाला असतं. माझ्याकडे कशाला झालं त्यांनी? म्हणजे याचा अर्थ आजही श्रद्धा ठेवा. श्रद्धा ठेवल्यावर ते उपदेश करतील तुम्हाला येऊन. कोणाला? आपल्या. मग हे सांगायला मी तुम्हाला की आपली श्रद्धा झाल्यावर असं होतं. पण उगच कोण्यातरी गोसावी गुरु असा ब्राह्मण, अरे ब्राह्मण कोण आणि गोसावी कोण? गोनाम इंद्रिय सावी नाम स्वामी, त्याला म्हणतात गोसावी. भगव्या कपड्याचा आणि गोसाईचं पोरग गोसाई होत नसते. गोसाईचं पोरग गोसाई मांस खाते, दारू पेतं, बोबलं थिंडतं, रिकामट्ट हांतण निसती भीक मागतं झोळी घेऊन. त्याला कोण गोसाई म्हणत बसल? गोनाम इंद्रिय. गोनाम हे आणि याचा स्वामी. आम्ही झालो गोसाई. काम करो मंदी खाणी तू काम नाही दिले दोन्ही आणि चालले. कळलं का? ब्राह्मणाच्या पोराला चालले शरण. पण ब्राह्मण म्हणण्याची लायकी, गोसाई म्हणण्याची लायकी अंगात यावी असा त्याचा अर्थ. म्हणून गुरुत्वाचा विचार तुम्ही करीत न बसल्यापेक्षा आपण पामर आहेत असं म्हणून वेद आज्ञेसारखं वागण्याचा प्रयत्न करावा. हे पामर आहेत. आणि विषयीसाठी येते कोणतं? उपासना. विषयी बरोबर आहे, त्यानं उपासना कांडाचं आचरण करावं. हो. आणि ज्ञानकांड तर मुमुक्षूसाठी आहे. ते तू आहेस. ज्ञानकांड मुमुक्षूसाठी आहे. मग आपण सध्या कोण आहेत? पामर आहेत. आपण वेदाच्या आज्ञेसारखं काही वागू शकत नाहीत. आत्मा वै पुत्र नामासी पुत्र झाली या स्त्रीशी संग करू नये श्रीपाशी क्षणी क्षणी विषयाची त्याग विवेद. खरं तर मुलगा झाल्यासच बायको सोडावं सांगितलं. कोण करतोय आचरण वेदासारखं? वेदानं सांगितलंय तसं. वेदामध्ये वर्णन नाही. बघा तुम्ही जरा भागवत वाचा, कळतंय वेदाचं काय म्हणणं आहे ते. हा आत्मा वै पुत्र नामासी भागवतातली होईल सांगायला तुम्हाला. आत्मा वय आपला पोरगा आपला आत्मा असते. आपलं पोरग म्हणजे आपलं झेरॉक्स. जास्त बोलणे नको. बापाच्या ठिकाणी लेख. लेख कोणाच्या ठिकाणी असतो? बापाच्या. बाप जरी मेला असला तर त्याचा लेख त्याच्या रूपानं बापाच्या रूपानं लेख उभा असतो. लक्षात आलं? मग आत्मा वय पुराणाशी तुम्ही बीजारोपण केलं ना, मग पूर्वजांच्या ऋणातून मुक्त झाले. लक्षात आलं की नाही?
तुमच्या पूर्वजांचं ऋण आहे. पूर्वज म्हणजे तुमचे आजे पंजे, आणि त्या आजा पंजाच्या वंशात जन्मले लग्न केलं तुम्ही. मग लग्न केल्यावर संतती झाल्यावर त्यांच्या ऋणातून तुम्ही मुक्त झाले, तवर नाही. कळलं का? म्हणजे लेकर बाळ झालं का नाही मग तुम्ही त्यांच्या ऋणातून मुक्त. कारण काय, आपण मेलो तरी त्यांचे पिंड तर्पण करायला वंशज आहेत ना. कळलं का? खरं तर बापाचंच पिंडदान नाही हो, 7 पिढ्यापासून नाव घ्यावं लागते. बरं का बालू, किती नाव घ्यावं लागते? 7 पिढ्या पाहिजे. हा, तुमचं नाव काय बालू, तुमच्या बापाचं नाव, त्याच्या बापाचं नाव, त्याच्या बापाचं नाव माहित नाही. हे माहित पाहिजे कुठवर. आणि मग 7 नावापर्यंत नाव घ्यायचे आणि त्याला तिळांजली द्यायची. मग हे आमच्या कुळातलं आहे बाबा, ते आम्हाला तिळांजली द्यायला. लक्षात आलं का? मग हे या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्याला लेकरू लग्न झाल्यावर हळदीनं भाग आहे. लक्षात आलं? आणि लेकरू हळदीलं पूर्वजांच्या ऋणातून तुम्ही मुक्त झाले की आता विषय सोडा आणि तुम्ही काय करा, परमार्थ करा. केला तुम्ही तसा वागले तुम्ही. पोराला पोरं झाली ना, पोराला पोरं झाले तरी संसार सुटायला का आपला. मग काय कोण येत आपण? पामर. जास्त बोलले लोक आपण पामर. स्वतःची स्वतः तरी कबूल करून घ्या ना. वागा कसं वागायचे तसं. पण मी कोण आहे म्हणा? पामर आहे म्हणा. आपण पामर आहे, आपण सगळे इथं आहे. तर काय, हे सगळे आपण पामर आहोत. आणि अशा पामरासाठी कर्मकांड सांगितलं वेळेला. कोणतं कांड? ते कर्माचं आचरण करावं, शुद्ध वागायचा विचार करावं. आणि मग ते म्हणा काय बाबा आम्हाला, मग तो करा महाराज म्हणजे तो कर्माचा पुढे संसारिक धर्म तो फलदायक. नाम विठ्ठलाचे एक, नाची दुःख भवाचे. आणि कर्मकांडात सगळं संसारिक माणूस पुरू शकत नाही. कर्माची फार क्लिष्टता आहे. कर्मण्य कर्म हे पश्चेत कर्मणीच कर्म या हा सबुद्धिमान मनुष्येसु संयुक्त कृष्ण कर्मकृत. शक्यच नाही महाराज. कर्म म्हणिते ते कवन अथवा अकर्मा काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले. शहाणे शहाणे माणसं कर्माच्या गुंतल्यात पडले. येत मोहले क्रांतदर्शी, येत मोहले क्रांतदर्शी. विश्वामित्र आहे क्रांतदर्शी, क्रांतिकारक आहेत ते. अनेक आपल्या इतिहासात क्रांतिकारक वीर नाव येतात ना. क्रांतिकार कोण? भगतसिंग, हा, भगतसिंग राजगुरू. हा, हे कोणी कोणी क्रांती बरं काय काहीतरी घडण मरण बदल करणारे माणसं आकाशाचा अर्थ. पण हे काय चिल्लर आहेत. हे काय विश्वामित्र आहेत. प्रतिसृष्टी करणारा बुवा आहे. हरिक्रांती केली त्यानं म्हणे विश्वामित्र. आणि एवढाले विश्वामित्रासारखे क्रांतदर्शी ते सुद्धा या कर्माच्या गुंतड्यात पडले. त्यांना सुद्धा कर्माचा गुंतडा निघाला नाही असं म्हणायचंय माऊलीला. येत मोहले क्रांतदर्शी म्हणण्यात असं म्हणायचंय. मग त्यांना जर कळालं नाही तर मग संसारिकाला पुरत नाही. मग त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी सांगितलं तुम्ही नामस्मरण करा. कारण का उपासना कांडातलाच एक भाग आहे. भगवंताचं नामस्मरण करा, विठ्ठलाचं नाम चांगले तुम्हाला. मग आपण पामर आहेत, आपण नाव घेत जाऊ. आता त्याच्या पुढे विषयी माणूस आहे, त्यानं देवपूजा करिता देवार्चन आहे. बरं कशासाठी बोलायलो मी हे माहिती आहे? करिता देवार्चन. देवाची पूजा करीत असताना मग देवाची पूजा. मग आता आपण काय फुलांना हळद कुंकू, त्याला काय मंत्र येत नाही, काही तंत्र येत नाही. महाराज आधी पूजेचे पहिले 2 भाग आहेत. एक परापूजा, एक अपरापूजा. मला वाटते पूजा तरी शिकून घ्यावी नीट, कशी करावी ती, हे की नाही? कशी पूजा करायची आहे ती तरी नीट शिकून घेतली का आपण? हा बा काय शिकले आपण? आणि करीतच नाही, शिकायची काय गरज आहे? आम्हाला करायचीच नाही तर शिकायची काय गरज आहे? हा त्या वाटेला जायचं नाही आम्हाला. बरोबर आहे महाराज. परा अपरा, परा आणि परा श्रेष्ठ आणि अपरा त्याहून कनिष्ठ. आता 2 झाले भाग. तर त्यात अपरा पूजेत आणखीन 2 भाग. तांत्रिकी, मांत्रिक. तांत्रिक पूजा, मांत्रिक पूजा असे त्याच्यात आणखीन 2 भाग होते.
बरं काय. आता त्या लक्षात आलं. मांत्रिक पूजेमध्ये एक पंच उपचार आहे आणि एक 16 उपचार. हे तुमच्या डोसक्यात राहील का सांगितलं एवढं पूर्ण. एकीच पंचोपचार आहेत. पंचोपचार बरं आणि षोडशोपचार. आपण वर्णन रामायणात त्याच्यात येतं की षोडशोपचार पूजा केली. हा हे फलाने घरला आले, महाराज घरला आले, कोणते घरला आले, मग त्याची षोडशोपचारी पूजा केली. एवढंच आपल्याला सांगता येते, ऐकता येते, एवढं सांगतो झालं. पण 16 उपचार कोणते? षोडश नाम 16 कोणते उपचार आहे त्या पूजेमध्ये हे माहिती आहे? बरं. नारद पंचतंत्र, नारद पंचतंत्र या ग्रंथामध्ये पूजेचे प्रकार 5 सांगितले. ते तुम्हाला मी मागं सांगितले होते. कोण डोसक्यात ठेवलंय का अवलगावात? कुठंतरी पाठात गेला असेल हे विषय. 2 वर्षाखाली म्हणा, गेलसाली म्हणा, 2 वर्षी म्हणा, केव्हा तरी. नारद पंचतंत्र किंवा पंचरात्र लक्षात आलं की नाही? त्याला रात्र म्हणतात. अभिगमन, स्वाध्याय, इज्जा, घोड आरकड. विष्णू नाही आमचे नाही आधी सांगितले हा? नाही 2 वर्षात नाही सांगितले नाही. नाही बरं. आधी सांगितलं असं. नारद पंचरात्र ग्रंथ आहे बरं. त्या ग्रंथामध्ये हे प्रकार सांगितले. आता नारदाचं भक्तिसूत्र आहे ना, त्या भक्तीमध्ये त्यांनी ते उपासना कांडामध्ये सांगितले की 11 प्रकार भक्तीचे सांगितले. त्यामध्ये काय 11 प्रकार. हो, म्हणून ते 11 प्रकारात भक्तीतले ते उपासना कांडाचाच विचार येते. तर ते म्हणले भगवंताचे काय आसक्ती देवाची आणि तद्विस्मरणे परम व्याकुल. त्याचं विस्मरण झालं की भक्ताला व्याकुलता निर्माण होते. भक्तीतले काही प्रकार सांगत असताना नारदमुनी म्हणतात 11 प्रकार भक्ती. पण नारद पंचरात्र ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये आणि 5 हे प्रकार सांगितले. त्यामध्ये कोणते कोणते काय काय विचार आहे तुम्ही आपल्या लक्षात आणा. मी सांगितलेलं ना, तुम्ही ध्यानात ठेवा. ध्यानात ठेवून मला सांगा, मग त्याचा अर्थ मी सांगतो तुम्हाला. बरोबर आहे? हे पूजेतले प्रकार सांगा बरोबर का. ईश्वराची पूजा कशी करावी हे तरी आपण नीट शिकून घ्यावं. हां, आणि देव पूजवली पाहिजे. देव हा पेरोनी शेतात जायचे. नाही नाही, देव पूजवणी पाहिजे रे. देवाला पूजन नाही देव पाहिजे. देव पाहिजे, पूजवणी देव पाहिजे. पेरुणी शेतात जायचे. दोसोनी प्रसाद घेऊन अतिथीचा. बरोबर आहे ना. गावा जाव शेताला पेरणी जाव. बरोबर आहे. पेरणीच नाही केली शेताला चक्र मारायला काय उपयोग आहे? पेरून शेतात जाव आणि देवाची पूजा करून बघा आणि अतिथीला खुश करून त्याचा प्रसाद अतिथीला खुश करावं महाराज. म्हणून देवपूजा जीवनातला महत्वाचा अंग आहे आणि ते आपण केली पाहिजे. कमीत कमी आपण हे शिकून घेतलं पाहिजे, शिकली पाहिजे, देवपूजा केली पाहिजे. आणि त्याला महत्त्व आहे देवपूजेला. का? अरे देवाची पूजा करायची म्हणजे, म्हणून तो तुकाराम महाराज म्हणे कासयाने पूजा करू. मी कशी पूजा करू? एके ठिकाणी तुकाराम महाराजांनी देवावर संकट टाकलं. ते आमच्या अभंग परवडणं झालेलं इथं गाठ्या देव सांगत होतो वमनवार महाराज. लबार नाही म्हणा, सत्य बोलायलो. माझ्या हातात गाथा आहे. मी अभंग त्यांच्या मुखातून ऐकले ते वमनवार म्हणते. कैशी करू भक्ती सांग तुझी सेवा कोण्या भावे देवा. हे अभंग वमन महाराजांच्या मुखातून ऐकला. त्याचं मुसळ पुन्हा पुरा आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमात बांधू विठ्ठल सांगडी पोहून जाऊ पहिलं थडी अवघे जण गडी घाला उडी भाई. काय हे तो नाही सर्व काळ अमुक आनंदाचे जळ तुका म्हणे थोडा पुणे ओ घाला पंथीने. अभंग सांगितला पाठ होत नाही. हे पोरग म्हणाले मग आहे काय काय केले तो. मग आम्हाला म्हणला तुम्हाला 10 कशी पाठ होती होती. हा नाही, इळा 10 अभंग पाठ करीत तुम्ही पाहिलं त्याच्या वयात. त्याच्यावर कळा होतो 10 अभंग दिवसात पाठ करीत. ती शर्यत केली ती. पण काय केलं आहे पण केला होता. पण ते बी 15 शास्त्री बरी त्याने शाळेच्या म्हणून कातवलते हो. माझं कीर्तन चालू होतं ते त्यांचं आवल गावात कीर्तन चालू होतं. 15 शास्त्री बसून कीर्तन करतो चक्रीवर. आणि मग असे भरणे उभा लागले 50-60 टाळतो.
आमच्या सत्याला रिटायर करीच्या काळात खूप 60-70 बोलायचं ह्या पब्लिक बसलेली होती. आणि मला ते आधी विचारलं माऊलीला कोणला ज्ञानबा माऊली आमची चुलती काही प्रमाण आहे का पाठ रे आहे का पाठ ज्ञानबा ते नामवारे ते होते तेव्हा कोणालाच उत्तर देता नाही. त्याला वाटलं ह्याला उत्तर देता येईल ते हुशार आहे पोरगं. मग माझ्याकडं तू सांग मलाही पाठ नव्हतं. मग मी म्हणलं मला पाठ नाही भाकरी खातो काय बोलले म्हणतात का नाही लयच वास काढले. हा मूर्ख कोणी काढला असं तसं भलतं भलतं का तोले ते तोंडाचा पट्टा सुटला ते. मग तोंडाचा पट्टा सुटल्यावर मग मला खबर नव्हतं. डोळ्याला पाणी खळकून आलं माया बघायचं दुःख वाटलं रडलो त्यानं बघितलं ना माझ्याकडं कातवले 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 कीर्तन झालं. अरे पाठच नव्हतं काय करावं आता तिथं मार्ग बी उपयोग नाही. आणि मग कीर्तन झाल्यावर त्याचा बूट त्याला दिला जोडा. ते थकले होते ना सेवा करत होतो महाराज इमानदारीने बोलायलोय. खरंच महाराज बूट वागवले त्यांची 50 असा जोडा आणून द्यायचा. ते दंडा वाकडा ते द्यायचा हाताला. हो पण हाताला स्टेजवर बसलेले असायचे करून त्यांना कीर्तनला की खाली धरायचं असं उतरून हळू पुन्हा हळूहळू घरला न्यायचं. एक असं करत होतं. मला आवड होती बरं काय खरंच आवड होती मनाभावातून त्यांच्या सेवेच्या. ते घेतलं घरला नेलं. घरला नेल्यावर आमच्या दादाच्या तिथं बसविलं आणि पाया पडलो. पाया पडल्यावर वरून मारलं तिनं असं असं केलं. आणि म्या पुन्हा आणखी रडू आलं. ते म्हणजे त्याला काहीतरी म्हणायचंय ना. हा तिथं राहिला मुळू मुळून इथं राहिला मुळू मुळू. माझ्या बोलण्याचा राग आला तुला. तुमचा नाही आबा राग आला. राग तुमचा नाही आला माझ्या मला राग आला. मग तुम्ही विचारून मला पाठ नसावं असं वाटलं अंतकरण म्हणून मला वाईट वाटलं. तुमचा राग नाही म्हणलं तुम्ही माझ्या हिताचं सांगायचे आणि तुमचा राग मी कसा करू. तुमचा राग असा तुम्हाला धरून आणलंच नसतं ना असं नाही म्हणलं. पण ते इथून पुढे म्हणलं मी पण करतो रोज 10 मग पाठ केली लिवायच्या सांगा मला किती ते मला पुन्हा आणखी म्हणले अरे माकडावणी तू एखाद्या पण करायला शर्यत करायला. अरे शर्यत नामदेवरायची कडीला गेली नाही 100 कोटी अभंग करतो म्हणले होते. कोण नामदेव महाराज 100 कोटी अभंग करतो म्हणले. त्याच्यासाठी पण कडीला गेला नाही. तुकाराम महाराज नावाला अवतार घ्यावा लागला आणि पुन्हा अभंग पूर्ण करावं लागलं. इथं तू कोण पामर. मी आम्हाला पांडुरंग परमात्मा माग होता ना कोणाच्या नामदेवरायच्या. मग माझ्या माग तुम्ही राहा ना. मी 100 अभंग पाठले रोज 10 मग पाठ करतो की नाही बघा असं म्हणलो. आणि तिथं पण आणि रोज 10 अभंगच पाठ करून जातो. देवाच्या सलाला 2000 अभंग पाठ झाले तुम्हाला किती. तुकाराम महाराजा गाठ्यात ते 2000 अभंग पाठ झाल्यावर आणि मग मला म्हणले हम्या अरे तू आता एकच गाथा पाठ करायला किती झाले अभंग 2000. अरे 1000 अभंग पाठ झाले तर वा करीत होते आमच्या आळंदी त्या काळात 50 शतकाच्या काळात. बरं किती 1000 अभंग पाठ असावे म्हणत होते आमचे शास्त्री महाराज. म्हणले हे बाय कीर्तनाच्या परीक्षेला उभं करायचं असेल तर 3000 ज्ञानेश्वरीच्या ओव्या त्या विद्यार्थ्याला किती पाठ असाव्या 9000 तिसरा ज्ञानेश्वरी पाठ त्या पोरांना आधी करावं. 3000 ओव्या भागवतातल्या ओव्या 5000 आणि तुकाराम महाराजांचे अभंग 1000 पाठ होतील तेव्हा कीर्तनाच्या परीक्षेला पोरगा बसवायचा. आता आहेत का असे परीक्षा. आता असे पोरं आहेत का तिथं आळंदीत. हे 50 काळ आहे. ते मला ते म्हणत होते इतकी तयारी झाल्यावर मग त्याची पहिली परीक्षा घ्यायची कीर्तन. आणि तुला तर 2000 पाठ झालेत बाळ तर तुला एक करायचा. बाकीच्या संतांची लागते अभंग प्रमाणात किंवा घ्यायला कीर्तनाला. मग नामदेवराय तुकाराम महाराज नाथ महाराज आणि बहिणाबाई आणखीन संत रोहिदास महाराज ह्या सगळ्याचे पाठ कर. ज्ञानोबारायचे त्याचे पाठ कर म्हणजे तुझ्या उपयोगाला येईल. ती आता राहू दे गाथा हे आणते. मग मला त्यांनी सांगितलं तिकडे घातलं उंकड. आणि हे म्हणते तुम्हाला कसे पाठवते. अरे ते कसं होतं डोसकं त्याच्यात होतं. माझ्या चित्तात फक्त अभंगच होते. तुला सांगितल्यास लोकायला काय सांगितल्यास लबाड वाटेल महाराज. मी असा रस्त्यानं चलत चिठी लिहून घेत होतो खिशात ठेवित होतो. आणि माझ्या माझं शेतातले काम होते बाई भाकरी देणं कोळपे हाणायचे कवा कोळप्याला जावं लागत होतं. तर जात होतो गाडीच्या भाकरी घेऊन आपल्या वावरात. त्या लांबथानीत माहिती आहे लांबथानीत जाताना रावसाहेबांना जी बोवरे खळी होती इकडं मसुबात होतं का नाही लिंबात झाडी इकडं
घना शेतात जायचं तर त्याच्या घाण्यात गेलो. दादाची बोर समजली, लिंब दादाचा लिंब होता आणि दादाची बोर होती मोठ्या दादाची. त्या दादाची बोर आणि दादाचा लिंब समजून त्याच्या लिंबाखाली बोरी डबा घेऊन गाड्या यायचा. आता वावर आमचं इकडं चाललंय आणि ही इकडं चाललंय हाणमार नादात ते अभंगायच्या ते घोकंपट्टी चालू मुखानं वाटण चाललेलो आणि त्या बोरी का आणि मग तिथे गेला. अरे हे शेत दुसऱ्या भोवताल बघितलं कोणी माणसं बघायला का ते म्हणते पोरग इकडं खायला गेलं काय झालं असं लाज वाटली ना. उन्हा गड्याकडे गेलो तरी गडी म्हणले तिकडे खायला गेले ते मी दुर्गाराम मामा ऐका बोला दुर्गाराम मामा ती सणाबाई लांबून काय यांना पण चाट हाणली त्याला ते म्हणते नाही याला झालं काय ते. आमच्या बाई सुद्धा म्हणत होत्या महाराज म्हणत होत्या जीववाडी थोडी 3 वाऱ्या बाई हनुमान भाकर वाढू हनुमान हात वाढू मै ध्यान काय अभंग ज्ञानेश्वरी अभंग कोणते ओवी मग ते ध्यान. मग पुन्हा एका जाग्यावाल्या म्हणायचं नग हनुमान मी 2दा म्हणले भात वाढू का भाकर वाढू का तर तू काहीच म्हणत नाही. तू काय टाकते बाई ज्ञानेश्वरीचं अरे याला होशील हनुमान म्हणत. आता विचार नाही येळा व्हायची आणि त्या नारवडीला कोण की येळ झालं तुम्हाला तेच नाव सांगायचं तुमच्या गावात म्हणा ती इसू जोगदर होता आमच्या गावात आलेला आमच्या गावात त्याला कोणी सांगितलं होतं की त्याच्या इसूचा बाप ज्ञानेश्वरी वाचून येडा झाला म्हणजे तसा तू येडा होतील. मला बाई ज्ञानेश्वरी वाचून येडे झाले असते तर माऊलीनं ज्ञानेश्वरी केलीच नसती तुम्हाला काय माहिती आहे असे येडं होत नसते. म्हणजे याचा अर्थ तेवढं प्रेम त्याच्यावर असलं की अभ्यास होते आणि जर काय प्रेम नसल्यावर अभ्यास कसा होईल महाराज. रोजक त्याच्यात पाहिजे. एकंदरीत आपलं चाललंय तांत्रिकी मांत्रिकी. आधी पूजेचे किती भाग सांगितले पहिले 2 पहिले कोणते 2 परा आणि अपरा. परा अपरा अपरा. आता अपरात नाही बरं काय अपरात किती भाग सांगितले कोणते कोणते नाही तांत्रिकी मांत्रिकी तांत्रिकी मांत्रिकी मांत्रिकी लक्षात आहे की नाही. आता त्या मांत्रिकीत भाग सांगितले षोडशोपचार आणि पूजेचे पंचोपचार. त्याचा विचार उद्या करू. 16 उपचार सांगतो मी पण ध्यानात धरताल काय. पंचोपचार सांगतो ध्यानात धरा नाही पण सांगा तर खरं. बरं करताल काय इतकं शिकलं तरी हा उद्या बघू आता.